जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची निवड झाली। नुकतीच कारखान्याची निवडणूक पार पडली होती, त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे। जळगावात लेवा पाटीदार समाजाच्या सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय। या विवाह सोहळ्यात 25 जोडपे विवाहबद्ध झाली आहेत। यावेळी भाजपा आमदार सुरेश भोळे आणि आमदार एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आहेत। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथ गतीने सुरू आहे। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी ठेकेदाराची कान उघडणी करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर बनलाय। पाटबंधारे विभागाच्या 27 पैकी 5 तलावातला पाणीसाठा अत्यंत कमी झालाय। 10 तलावात केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे, तर 12 तलावामध्ये 50% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे अनेक गावांनी विहिरी बोरवेल अधिग्रहण करण्याची मागणी होती। भंडाऱ्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे। पालांदूरमध्ये मार्च महिन्यातच विहिरींनी तळ गाठला, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते। एप्रिल मे आणि जून महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील आलापूर शिवारात उभ्या पिकाला आग लागली। आगीत 13 ते 15 एकर क्षेत्रातील मका आणि गव्हाचं पीक जळून खाक झालं। शिवाय ठिबक आणि तुषार सिंचनाचे पाईप जळाल्यामुळे मोठं नुकसान झालं। शेतामधील विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीमध्ये समाविष्ट करून शासकीय अनुदान देण्यात यावं, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यालयावर शेतकरी उपस्थित होते। साताऱ्यातील साखरवाडीमध्ये आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। साखरवाडीमध्ये बौद्ध विहारला जागा मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं, तर याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। कल्याणमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या श्रेयवादावरून शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले। शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिला शिवसैनिकानं भर रस्त्यावर चांगलंच धारेवर धरलं। यावेळी दोन्ही गट एकमेकांच्या समोर एक जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे भर रस्त्यातच गोंधळ झाला। मुलुंड तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी तहसीलवर आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयात घुसून राडा केला। उत्पन्न दाखले, आदिवासी दाखले आणि इतर दाखल्यांवर 3 ते 4 हजार रुपये लाच घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। खोक्याच्या जामिनासाठी वकिलाकडून अर्ज दाखल करण्यात आला। जामीन अर्जावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। नागपूर दंगली प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। नागपुरातील फहीमचं दुमजली घर अनधिकृत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढला। कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करत कुणाल कामरावर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली आहे। कुणाल कामरानं ज्या स्टुडिओतनं एकनाथ शिंदेंविषयी गाणं गायलं तो स्टुडिओ अनधिकृत असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। महापालिकेनं चौकशी करून स्टुडिओवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। कुणाल कामरा प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। सेटची तोडफोड करणं ही गुंड प्रवृत्ती असल्यानं तोडफोड करणाऱ्यांवर FIR दाखल करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे, तर शिंदेंनी नुकसान भरपाई दिली पाहिजे असं देखील दमानिया यांनी म्हटलं। अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलंय। कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले। अहिल्यानगरमध्ये शिवसेनेनं कुणाल कामरा विरोधात आंदोलन केलं आहे। कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला। कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल गायलेल्या गाण्यावरून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले।
MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलं, तर शिवसेना कार्यकर्त्यांनी कामराच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी निषेध केलाय. एकनाथ शिंदेंबाबत कॉमेडी करणाऱ्या कामराच्या ऑफिसमध्ये गुंड पाठवून त्याच्या ऑफिसची तोडफोड करता असं म्हणत जलील यांनी निषेध केलाय. राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. मध्याने उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र असणार आहे. तापमानाचा पारा 40शी पार जाण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. तापमानात वाढ झाल्यामुळे जळगाव शहरातले मुख्य रस्ते निर्मनुष्य आहेत. तापमान वाढल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश दिले. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची तारांबळ उडाली. काही काळ मेघगर्जनेसह पाऊस पडला, त्यामुळे हवेत गारवा तयार झाला. ऐन उन्हाळ्यात सोलापुरात पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरच्या अनेक भागात पाऊस झालाय, त्यामुळे उकाड्यामुळे हैराण सोलापूरकरांना दिलासा मिळाला. मात्र पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बैलगाडा घाटात एका बेफाम झालेल्या बैलाला घोडीस्वार आजोबांनी रोखलं. बैलगाडा शर्यतीमध्ये एक बैल अनियंत्रित झाला. या बैलाला रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बैल बेफाम सुटल्यानं लोकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र वयोवृद्ध घोडीस्वार आजोबांनी धाडस करत त्या बैलाला रोखलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. आजोबांच्या या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे. नागपूर हायकोर्टाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं फोन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. अकोल्यात किरकोळ वादातून 3 तरुणांवर चाकू हल्ला झाला होता. या प्रकरणात एकूण 8 हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करत 7 आरोपींना अटक केली आहे. मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 तरुणांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण 80% आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूरचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी त्यांची माहिती क्राईम रेटमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे 2ऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती दिली. नाशिक पोलिसांनी यूपीमधील महूमध्ये खून करणाऱ्या संशयिताला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. या आरोपीवर 14 मोठे गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून तो फरार होता. आरोपी अंबड MIDC मध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये होणारी जात पंचायत रद्द करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. यात्रेमध्ये वैदू समाजाची जात पंचायत भरवली जाणार होती. यामध्ये काही महिलांबाबत न्यायनिवाडा होण्याची शक्यता होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी मिळून ही जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडला. सोलापुरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. पोलिसांच्या कारवाईत विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांसह एक 4-चाकी वाहनासह 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. साताऱ्यातील कोरेगावात राहणाऱ्या 2 तरुणांनी थायलंडमधल्या तरुणीवर बलात्कार केला. हे दोघं देखील फिरायला थायलंडला गेले. त्यांनी रीन बीचवर 24 वर्षीय रशियन महिलेवर बलात्कार केला. सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईनंतर पुणे सोलापूर कनेक्शन उघड झालं. या प्रकरणातील 18 आरोपींपैकी 6 आरोपी अद्यापही फरार आहेत. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये डॉक्टरनं महिलेच्या जीवाशी खेळ केलाय. डॉक्टरनं महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यात. गर्भपाताच्या गोळ्यांनी महिलेची प्रकृती बिघडली. या प्रकरणी डॉक्टर शंकर कुंभारवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर डॉक्टर फरार झाला असून पोलीस डॉक्टरचा शोध घेत आहेत. सीबीआयनं सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी 1000 सोशल मीडिया पोस्टची तपासणी केली. त्यात कोणतंही तथ्य आढळले नाहीये. दरम्यान आत्महत्या प्रकरणातील सुशांतच्या बहिणी रिया चक्रवर्ती अशा दोघांनाही क्लोजर रिपोर्ट देण्यात आला.
मुंबईत 13 महिन्यामध्ये 65 लाख वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं। पोलिसांनी या वाहन चालकांवर कारवाई करत 526 कोटींचा दंड आकारला। त्यातील 157 कोटी रुपयांची वसुली झाली, तर 369 कोटींची थकबाकी राहिली आहे। मुंबईकरांना लवकरच 15 दिवसांमध्ये पासपोर्ट मिळणार आहेत। अर्जदाराच्या कागदपत्रात कोणतीही समस्या नसेल तर पोलीस पडताळणी केवळ एका आठवड्यात पूर्ण होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना पासपोर्टसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही। बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 795 बसेस मालकीच्या आहेत। एका वर्षात त्यांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे। दर महिन्याला 60 ते 70 बसेस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जात आहेत। त्यामुळे यावर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा ताफा शून्य होण्याची शक्यता आहे। मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड मुंबई विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन केलं। उन्हाळ्यातील सुट्टीच्या निमित्तानं प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान दर बुधवारी मध्यरात्री 12:55 एलटीटी रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटणार आहे। पुरंदर विमानतळाच्या बांधणीला वेग आलाय। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्व्हे होणार आहे। 7ही गावांचा नव्यानं ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती केली जाणार आहे। यासाठी 26 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत निविदा भरता येणार आहेत। सामाजिक न्याय खात्यातील विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40% जागा रिक्त आहेत। खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात याबाबतची कबुली दिली। कर्मचारी भरतीला सरकारकडून मान्यता मिळत नसल्यानं कंत्राटी तत्वावर कर्मचारी घेतले जात असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय।